मित्रांनो, अलीकडे लग्न जुळत नाही तर ही ओरड वाढत असताना विवाहाच्या माध्यमातून आपण अनेक चुकीच्या प्रथा, अनेक चुकीचे पायंडे यातून निर्माण करत आहोत. आणि विवाह ही जी काही मूळ संस्कृती आहे किंवा जी मूळ परंपरा आहे किंवा ज्याला आपण 16 संस्कारापैकी एक संस्कार सांगत असतो, तर तो संस्कार सांगत असताना या परंपरेचा आपण अनेक चुकीच्या पायंड्यांमध्ये रूपांतर केलं आहे. आणि ही चुकीचे पायंडे जर सांगत बसलं तर याला कदाचित रात्रही पुरणार नाही. म्हणजे आपल्या मनाला आपण एक प्रकारची मरणाची आजकाल उत्सवप्रियता आपण करतोय, त्याचेही सोहळे साजरे करतोय. आणि मग त्यातल्या त्यात लग्न म्हटलं की मग आपण त्याच्यात काय सारासार म्हणजे ही प्रथा आहे की आपली परंपरा आहे, जे मनाला वाटेल ते करत बसतो. आणि त्यातूनच मग तो पायंडा रूढ होत चालतो. जसं आता अलीकडे या 5-10 वर्षामध्ये वाढदिवस करण्याचं एक प्रस्त निर्माण झालेला आहे. म्हणजे ही वाढदिवसाची आपली कुठली संस्कृती नाही किंवा परंपरा नाही. वाढदिवस केला पाहिजे, जन्मदिवस केला पाहिजे, घरात पुरणपोळ्या केल्या पाहिजेत, नाहीतर हे केक कापणं वगैरे ह्या प्रथा आपण नवीन निर्माण केलेल्या आहेत. तशाच लग्नामध्ये परण्यामध्ये डीजे दारू ह्या प्रथाही आपण नवीन निर्माण केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण जर हळूहळू एक एक प्रथा जर इथून कमी केली किंवा ती जर वगळली, तर हळूहळू जे काही मध्यस्थ म्हणून काम करणारे जे लोक असतात विवाह संस्थेमध्ये निस्वार्थ भावनेने, तर कदाचित त्यांचा उत्साह वाढेल. आणि असाच एक प्रयोग करण्याचा आम्ही मागच्या वर्षी एक प्रयत्न केला होता. आमच्याच कुटुंबातील एक विवाह होता आणि ते लग्न जुळलं मुलीचा. साहजिकच 2-3 वर्षापासून या लग्न अक्षतामध्ये काम करत असल्याने त्याच्या नियोजनाची सगळी जबाबदारी माझ्याकडे होती. आणि या नियोजन करत असताना त्या ठिकाणी आमच्याकडे एक प्रथा पडलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती करण्याची एक प्रथा बुलढाणा आणि आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रूढ झालेली आहे. ही परंपरा एक अतिशय चुकीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दैवीकरण करतो त्याबाबत आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे. मग काही मुलं आमच्या भावकीतली माझ्याकडे आली आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करू असा आग्रह त्यांनी धरला. मात्र त्यांना ते समजावून सांगितलं आणि त्यांना तयार केलं. त्याच्यानंतर मी असं स्वतः नियोजन केलं की ज्या 2-3 लोकांनी आम्हाला हे लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थ म्हणून मदत केली, तर अशा लोकांचा सपत्नीक साडी चोळी आणि त्यांना ड्रेस देऊन त्यांचा सत्कार करायचा आणि त्या ठिकाणी फक्त वधूवरांचा परिचय द्यायचा. हे असं सगळं नियोजन केलेलं असताना आपल्याकडे एक अतिशय चुकीचा प्रघात पडलेला आहे की लग्नामध्ये आपण राजकारणी लोकांचे, मग ते माजी जरी असले तरी चालतात, त्यांचे नावं घेऊन त्यांचा सत्कार करण्याची एक प्रथा सगळीकडेच रूढ झालेली आहे. वास्तविक ही लोक आपल्यासाठी काहीच करत नसतात. मात्र जी लोक आपलं लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थ म्हणून झटत असतात, जे पाणी वाढत असतात, मांडव घालण्यासाठी मदत करत असतात, आपल्या साक्षगंधाच्या किंवा बाकीच्या कार्यक्रमासाठी काम करत असतात, अशा लोकांना आपण सपशेल विसरून जातो आणि या थेरांचा आपण त्या ठिकाणी उदो करत असतो. आणि आमच्याही विवाह सोहळ्यात तशीच गोष्ट घडली. नियोजन ठरलं की बा मध्यस्थांचा सत्कार करायचा. दिवसभरात स्थानिक आमदारासह बरीच राजकीय मंडळी येऊन गेली. कुणीतरी त्यांची नोंद ठेवली. त्यांना आम्ही टोप्या आणि रुमालही दिले आमच्या ऐपतीप्रमाणे. मात्र संध्याकाळच्या वेळेला पुन्हा काही स्थानिक मंडळी लग्नाच्या वेळेला त्या ठिकाणी राजकारणी मंडळी आली आणि त्यातच संचलनासाठी मी माईक हातात घेतलेला असताना, त्या मध्यस्थांचा सत्कार करायचा मानस असताना तिथे एवढ्यात एक कोणीतरी आला आणि अमुक अमुक दादा आले, ते वेळात वेळ काढून आले आणि त्यांना पुढच्या लग्नासाठी जायचं असं ते मला सांगत होते. तर म्हटलं जायचं तर जाऊ द्या, नाही त्यांना घाई आहे जायचं, त्यांचा सत्कार करायचा. म्हटलं सत्कार करा, टावेल टोपी द्या आणि त्यांना जाऊ द्या. मग नाही त्यांचा आपण इथं नामोल्लेख केला पाहिजे. म्हटलं का नामोल्लेख केला पाहिजे? त्यांनी आपल्यासाठी काही आणलं, एखादं गुच्छ वगैरे भेटवस्तू वगैरे काही आपल्यासाठी आणली का, किंवा आपल्याला आहेर अंधन वगैरे दिलं का? मग त्यांचं कशासाठी नाव घ्यायचं? मात्र तो व्यक्ती माझ्यावर चिडला आणि चिडल्याच्या नंतर त्याने माझ्या हातातला माईक घेतला आणि माईक घेतल्याच्या नंतर आम्हाला जो काही मध्यस्थांचा सत्कार करायचा होता, तर या राजकारणी लोकांच्या नाव घेण्याची त्या ठिकाणी एक लांबलचक लिस्ट तयार झाली. आणि मग अशा पद्धतीनं मग आमचा जो काही मानस होता तो कुठेतरी राहून गेला. आणि मग ह्या आपण सगळेच जण ह्या गोष्टी करतो. तर एक आपण जर पुढाकार घेऊन जर आपल्या लग्नापासून या राजकीय लोकांचं नाव घेण्याऐवजी जर आपल्यासाठी झटणाऱ्या लोकांचं जर आपण नाव घेतलं, तर कदाचित यातून दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल, मध्यस्थ म्हणून भाग घेण्यासाठी लोकांचा उत्साह वाढेल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये कळवा.